सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पेट 2021 संदर्भातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या सूचना देण्यास संदर्भासाठी हा व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. डॉक्टर राजेंद्र बाळासाहेब काकडे राजबॉटनी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राजबॉटनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल कृपया लगेच सबस्क्राईब करावं, कारण पेटच्या संदर्भात नवीन नवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येतच आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, त्या दोन महत्त्वाच्या सूचना पेट एक्झामिनेशनच्या संदर्भातल्या कुठल्या ते आपण आता पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट bamu.ac.in आता आपल्या सर्वांना माहित झालेली आहे. पीएचडी ऍडमिशन ची ही जी पोर्टल आहे, पीएचडीचं पोर्टल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं एक पीएचडी स्वतंत्र पोर्टल या ठिकाणी ओपन होत आहे. पीएचडी एंट्रन्स टेस्ट या ठिकाणी आपल्याला आता क्लिक करायचं आहे. पेट एक्झामिनेशन 2021. तर या ठिकाणची जी इम्पॉर्टंट लिंक जी आहे अप्लाय ऑनलाईन, ते तुम्ही अप्लाय आता केलेलं असणार आहे. थोडस लेफ्ट साईडला या सर्क्युलर रिगार्डिंग एक्झाम्पशन फ्रॉम पेट डेट आजच पब्लिश झालेले हे सर्क्युलर आहे. जे विद्यार्थी नेट सेट गेट स्लेट किंवा अशा एक्झाम मधून किंवा एमफिल असलेले विद्यार्थी पेट फर्स्ट एक्झामिनेशन देण्यापासून आता त्यांना विद्यापीठाने त्यांना मुक्तता केली आहे. त्यांना पेट फर्स्ट देण्याची आवश्यकता नाही आहे किंवा त्यांना पेट फर्स्टला अप्लाय करण्याची गरज नाही. पेट सेकंडला मात्र त्यांना अप्लाय करावं लागेल. चला तर मग हे सर्क्युलर आता आपण पाहूयात. या सर्क्युलर मध्ये नेमकं आता काय काय म्हटलेलं आहे. पेट फर्स्ट एक्झामिनेशनच्या संदर्भातलं जे विद्यार्थी नेट सेट गेट आहे अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने सूट दिलेली आहे. बघा, सर्क्युलर आजच पब्लिश झालेले आहे 4/1/2021 विथ रेफरन्स टू द नोटिफिकेशन डेटेड 13/12/2020. 30 डिसेंबरला पब्लिश झालेलं फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ पेट 2021 इन द नोटिफिकेशन ॲट सिरियल नंबर 2 and 3 ऑफ फेज फर्स्ट. It is mentioned about the online application form for PET examination. Only eligible candidates can register. Exemption candidates are not necessary to register now. 30/12/2020 ला विद्यापीठाच्या वेबसाईटवर पेट 2021 संदर्भातलं नोटिफिकेशन पब्लिश झालेलं होतं. त्यातलं सिरियल नंबर 2 आणि 3 प्रमाणे जे कॅन्डिडेट एलिजिबल आहेत त्यांनी फक्त पेट फर्स्ट देण्याची आवश्यकता आहे. तथापि जे कॅन्डिडेट अशा कॅन्डिडेटला विद्यापीठाने सूट दिलेले जे कॅन्डिडेट आता सेट नेट गेट अशा तत्सम एक्झाम मध्ये पास आहेत, तर ऍज पर ordinance exemption from PET for PhD program. Candidate who have qualified UGC NET including JRF, UGC CSIR NET including JRF, SLET, GATE, GPAT, SET, teacher FIP holders or have passed MPhil program admitted through the entrance state in the concerned subject from any statutory university. म्हणजे ह्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये एमफिल सुद्धा आलेला आहे. तर ज्यांचे हे एक्झाम पास असणार आहेत अशा विद्यार्थ्यांना पेटची जी फेज फर्स्ट आहे म्हणजे पेट फर्स्ट एक्झाम देण्याची आवश्यकता नाही. कॅन्डिडेट दोज आर हॅव्हिंग एक्झाम्पशन फ्रॉम पेट फॉर पीएचडी प्रोग्राम मे रजिस्टर इन फेज सेकंड ॲज पर डिटेल्ड मेन्शन ॲट सिरियल नंबर 12 and 13 इन द नोटिफिकेशन पब्लिश्ड ऑन 13 डिसेंबर 2012. तर फेज सेकंड मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. जरी फेज फर्स्ट मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनची आवश्यकता जरी नसली तरी फेज सेकंड जे आहे पेट सेकंडचं त्यानंतर ते ओपन होणार आहे. तसं या ठिकाणी अप्लाय फॉर पेट फर्स्ट फेज आहे. तर पेट फर्स्ट फेज झाल्यानंतर या ठिकाणी खालीच पेट सेकंड फेज येणार आहे. तर एक्झाम्शन असलेल्या कॅन्डिडेटनी फेज सेकंडला अप्लाय करायचं आहे असं या सर्क्युलर मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर डिटेल रेफर करण्यासाठी तुम्हाला 30/12/2020 ला जे काही नोटिफिकेशन विद्यापीठाने जारी केलेले आहे त्या नोटिफिकेशनचा सिरियल नंबर 12 आणि 13 आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये डिटेल अशी माहिती दिलेली आहे. तर ही झाली एक सूचना एक्झाम्शन म्हणजे सूटच्या बाबतीतली. दुसरी अत्यंत महत्वाची सूचना जी आहे पीएचडीच्या पोर्टलवर, ती सूचना म्हणजे फेज सेकंड म्हणजे पेट सेकंडचा जो सिलेबस आहे तो सिलेबस नेमका कुठे पाहावा. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पीएचडी ऍडमिशन वर क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट या ठिकाणी ओपन होतं, पीएचडीचं पोर्टल ओपन होतं. तर या ठिकाणी दिलेले डाउनलोड क्लिक हिअर टू व्ह्यू सिलेबस फॉर पेट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर विद्यापीठामध्ये जेवढ्या विषयामध्ये पीएचडी अवेलेबल आहे अशा सगळ्या विषयाचे सिलेबस या ठिकाणी दिलेले आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, बॉटनी, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, मायक्रोबायोलॉजी असे सर्व विषय आहेत. इंटरडिसिप्लिनरीच्या सुद्धा
ह्या ज्या शाखा आहेत या शाखेमध्ये सुद्धा पीएचडी आहे. तर पेट सेकंडचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. ह्युमॅनिटीजचा सुद्धा जे विषय आहेत त्यांचा पेट सेकंडचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. कॉमर्शियल मॅनेजमेंटचे सुद्धा या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. उदाहरणादाखल आपण प्रत्येक या फॅकल्टी मधून एक आपण डाउनलोड करून पाहूया. सर्वप्रथम मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला बॉटनी या विषयाचा जो सिलेबस आहे पेट सेकंड साठी तो सिलेबस या ठिकाणी मी क्लिक केलेला आहे. बॉटनीला तुम्ही पाहू शकत असाल विद्यार्थी मित्रांनो, पीएचडी बॉटनी एंट्रन्स टेस्ट सेक्शन ए रिसर्च मेथोडॉलॉजी डिवाइस इन 2020 रिसर्च मेथोडॉलॉजी जो 50 मार्कासाठी असणार आहे या ठिकाणी दिलेले बघा. सेक्शन ए रिसर्च मेथोडॉलॉजी 50, सेक्शन बी बॉटनी युनिट 1 to 5 हे जे युनिट 1 to 5 जेवढे आहेत यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे आणि काही प्रश्न 50 मार्काचे जे रिसर्च मेथोडॉलॉजीवर उपलब्ध आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी साठी कुठले कुठले पुस्तक आपल्याला वापरायचे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. पेट फर्स्ट साठी कुठला सिलेबस आहे त्यासाठी कुठले पुस्तक आपल्याला वापरायचे त्या संदर्भात सुद्धा डिटेल असं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर युनिट वाईज या ठिकाणी आणखी डिटेल दिलेलं आहे बघा. रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये नेमकं तुम्हाला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर थोडस स्क्रोल डाऊन केल्यानंतर जो सेकंड जो युनिट बी जो आहे बॉटनी सिलेबस ऑफ पेपर सेकंड रिवाइज 2020 तर हा सर्व सिलेबस त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्यांना आता या संदर्भात माहित आहे. सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग बायोलॉजी असे अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट अशा सर्व सिलेबसला या ठिकाणी पेट सेकंड एक्झाम साठी ठेवलेला आहे. तर रेफरन्स बुक सुद्धा या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. प्रत्येक सिलेबस मध्ये रेफरन्स बुकची लिस्ट दिलेली आहे. नेमकं या ठिकाणी आपल्याला आता काय काय करायचं आहे, नेमकं कुठलं बुक या ठिकाणी रेफर करायचं आहे. प्रत्येक सिलेबसच्या खाली या ठिकाणी बुकची यादी या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक युनिट वाईज बुकची यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर हे झालं बॉटनीच्या संदर्भात. आणखीन एक इंटरडिसिप्लिनरी मध्ये आपण एज्युकेशनचं या ठिकाणी क्लिक करतो मी. तर एज्युकेशनचा सुद्धा सिलेबस आता आपल्या समोर आता ओपन होत आहे. तर यामध्ये सुद्धा जो पहिला जो सेक्शन ए असणार आहे तो पहिला सेक्शन ए हा रिसर्च मेथोडॉलॉजी हा सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्यानंतर सेक्शन बी हा त्या त्या विषयाशी संदर्भित आहे तो सुद्धा 50 मार्काचा असणार आहे आणि सेक्शन ए सेक्शन बी दोन्ही सुद्धा 50-50 मार्काचे असणार आहे. तर या ठिकाणी रिसर्च मेथोडॉलॉजी सुद्धा आहे. त्यानंतर थोडक्यात आता कॉमर्सचा मी या ठिकाणी ओपन करतो. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही फॅकल्टीच्या असाल सगळ्या फॅकल्टीचे जे काही सिलेबस आहे विद्यापीठाने त्याच्या पीएचडीच्या पोर्टलवर या ठिकाणी आता सिलेबस अपलोड केलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सब्जेक्ट कॉमर्स युनिट फर्स्ट सेकंड थर्ड असे सर्व युनिट या ठिकाणी दिलेले आहे. तर त्या त्या विषयातील विद्यार्थ्यांना आता या संदर्भात पूर्ण माहिती आता या ठिकाणी मिळालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन महत्वाचे अत्यंत महत्वाच्या सूचना या पेट एक्झामिनेशनच्या संदर्भात मी आपणास दिलेल्या आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया राज बॉटनी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओच्या अपडेटसह.